ताई त्याच्यामध्ये ते खिरे टाकून घेते. सुकट आहे. इथे ही वाक्य आहेत आपण ज्या भाजून खातो त्या. इथे हे बोंबील आहेत आणि इथे हे माकली आहेत. हे बघा मंडळी, ताई इथे हे डेंगे वाटून घेते पाट्यावर. ही काळी चिंबोरी ही भेटत नाही बाबा, ही खाजणी चिंबोरी बोलतात. चिंबोऱ्या बघा, चिंबोऱ्या आता यांना दिलं एवढ्या नाही तेवढ्याच द्या. मोठे मोठे आहेत बघा, साईज त्याचे मोठे आहे बघा. देव एवढेच आहेत, मोठे जास्त नाही. कोणते घेते? घेतले ते पण कुठले घेतले ते? कोणते घेतले? हे बघ कसे दिले ते? 300. 300. पाहिजे असेल तर हे एवढेच आहेत मोठे, मग बारके आहेत. सर प्रणव सर हे बघा, ही साईज बघा मस्त आहे. चिंबोऱ्या जरा पुढे आला असतं तर बाबा दाखवलं असतं तुला. हे बघा, ही काळी चिंबोरी ही भेटत नाही बाबा, ही खाजणी चिंबोरी बोलतात तिला. याच्यासाठी तो कुठची आई? खाजणी? खाजणीवर आणलेत? समुद्राचा चिंबोरा हिरवा. हा ना. हा तुम्हाला वर्षाचे 12 महिने भरलेला भेटत. हा पिशू नको, हात जवळ नाही करायचा ना. रेसिपी दाखव. हां, हे बघ असं बांधलेलं असतं, फक्त हे आंगडे धरायचे 2 आणि तोडायचे. हा आम्ही बांधून आणतो, त्याचं कारण हे आहे. हा. आणि ते नांगवलेला चिंबोर असेल तो नाही खायचं. आपल्याला नाक्यावरतीच लागतं इथे शिगऱ्याच्या. मस्त मस्त मिळतं चायनीज. शिवशंभो साहेबाचं नाव पण आहे बघा इथे, शैलेश पाटील. आम्ही लहानपासून इकडेच आहे, इथेच खायचं प्यायचो आम्ही यांच्या इथेच. हा बघा, हा आहे हॉटेल. छोटा कुक पाहिजे होता ना तुला जवळ? हां आपला छोटा कुक पाहिजे होता ना का बारका बनवताना? हां, तो पण बनवतो. छोटावाला पोळीवाला. हा सरडा दिसतो का? सरडा तुम्हाला तर बघा, कलरफुल आतमध्ये आहे बघा समोर. हा बघा समोर दिसतंय, गेला खाली. नंतर खाली आहे आपला, तर वरती चढायला लागतो. आपण जरा खाली उलट. नाही ना, तिकडं आपलं तिथून पण खाली साईज बघ केवढी मोठी आहे वरती चढतो ना तो. इकड्याची चिंबोरी. आमटा मिनटं बोलला तर त्याला काय नाही होत. आमटा मिनटं बोलला तर त्याला काय नाही होत. दुखते तर त्याला पण. अंगडे वगैरे राहायला पाहिजे ना, त्याच्यात नाही राहणार. आपल्यावरती डबल होती ना ती कामाला. भात खायसाठी पटापट. आणि तू काय करणार आहेस?
ह्याने हे डेंगे मोडून दिले. ताई आता त्याला साफ करून घेत आहेत. मोठे मोठे आहेत म्हणून 2 तुकडे करून घेत आहेत. आईने टाकले तिकडे. टाकत नाही. पाठी पडेल पाठी पडेल. बाहेर नाही जायचं अरवी. हे बघा हे दाखवा. हे बघा पूर्ण असे भरलेले आहेत. हे बघा पूर्ण भरले. ह्या टायमाला ना खेकडी पूर्ण भरलेली भेटतात आपल्याला. ही बघा ही मादी आहे. ह्या 2 मादी आहेत. हे 2 नर आहेत. आता इथे मस्त धुवून साफ करून घेत आहेत. बाहेर जाऊ नको. हे बघा मंडळी ताई ते हे डेंगे वाटून घेते पाट्यावर. ठीक आहे चालेल. चल मंडळी हे बघा ताई ते हे डेंगे वाटून घेते पाट्यावरती. हॅलो मित्रांनो. ओरिओ दे. हा ओरिओ. आता ओरिओ दे. अरवी मी ओरिओ. अरे आहे का? हा ओरिओ. हे बघा मंडळी इथे फोडणी घातलंय. फोडणी घातलं ताई. फोडणीमध्ये लसूण आणि कांदा टाकलाय. हे बघा इथे मस्त असा कांदा लाल करून घेतलाय. बघा इथे आता हा घरगुती आदवडे मसाला टाकतायत. हा मालवणी स्पेशल आणि हा कोल्हापुरी स्पेशल दोन्ही पण थोडे थोडे टाकतात. धना पावडर मसाला कमी पडेल. आता याच्यामध्ये वाटण टाकून घेत आहेत ताई. हे बघा मंडळी हे डेंग्यांचं पाणी आता हे धुवून घेतलंय. चांगलं पाणी काढून घेतलंय आणि त्यात आता मिक्स करतो. हे रस्सा फाटू नये म्हणून कंटिन्यू त्याला हलवत राहावं लागतं. हे बघा आणि रस्सा फाटत नाही आपला. आणि याच्यामध्ये आता आपलं हे पाणी टाकून घेऊया. सगळं टाकू. त्याला आता कढी येईपर्यंत कंटिन्यू हलत राहायचं. आता हे बघा मंडळी आई ते सुकाट साफ करतात. जवला आपला आम्ही झुमूला निघतोय जायला. आईकडनं सगळं साफ करून घेतोय. ते ताईने जी वाकटे आणलेत भाजायची वाकटे. खाड्याची सुकट. इकडे हे बोंबील आहेत. हे बघा इथे खाड्याची सुकट आहे. इथे ही वाकटे आहेत आपण ज्या भाजून खातो त्या. इथे हे बोंबील आहेत आणि इथे हे माकली आहेत. इकडे ही जवला साफ करतायत. हा बघा मस्त असा ताजा जवला आहे. हा बघा त्याच्यानंतर कड आलाय. ताई त्याच्यामध्ये ते खिले टाकून घेते. आणि ह्याच्यामध्ये एक चवीनुसार मीठ टाकलंय. जाडा मीठ आहे बघा. ते कसं घाला म्हणजे जेवायला बसलोय. या जेवायला.